years they've been killing our people and killing people from all over the world. And I think we have great support. And I think if we didn't do it first, they would have done it to Israel and give us a shot if that was possible. युद्धस्य कथारम्य असं एक सुभाषित आहे. आता अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यात जे काही युद्ध सुरू झालेलं आहे त्याची झळ आपल्याला बसेल का, हा प्रश्न सुरुवातीपासून म्हणजे हे युद्ध सुरू झाल्यापासून सगळ्यांना पडलाच होता. पण आता त्याची झळ आपल्याला बसते ती एका वेगळ्या प्रकाराने, म्हणजे ज्याची आपण कदाचित कल्पनाही केली नव्हती. ती कल्पना म्हणजे आपल्या घरातल्या स्वयंपाकाचा गॅसचा सिलेंडर जो आहे त्याच्यासाठी आता आपण जी काय परिस्थिती आपल्या सभोवताली होताना दिसते, आपल्याला आपल्या भोवती जी काय परिस्थिती त्यामुळे निर्माण होते, गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी धावपळ, अमुक तमुक, काळा बाजार, ह्या सगळ्या गोष्टी एकदम आपल्या अंगावर आल्यात. हा त्या युद्धाचाच थेट परिणाम आहे. एक मिनिट, बहुतेक माझ्या घरी गॅस आला नाही, माझ्या घरी गॅस आलेला नव्हता. पण ही परिस्थिती आहे की पाहुणा आला किंवा देव आला तरी आपण त्यांना सांगू की थांब बाबा जरा, माझ्याकडे गॅसवाला आला आहे, मला सिलेंडर ताब्यात घेऊ दे. ही परिस्थिती निर्माण झाली आज. ह्याची कारणं काय आहेत, ह्याच्यावर जर आपण बारकाईने विचार करायला घेतला आणि त्यासाठी आपण काही आकडेवारीसुद्धा लक्षात घेतली तर आपल्याला एक विचार करायची आपल्यावर वेळ येईल किंवा आपण विचार करायला आपल्याला भाग पाडू स्वतःलाच आपण, की अरे बाबा खरंच परिस्थिती काय आहे आणि परिस्थिती अशी असताना आपण पॅनिक होणं गरजेचं आहे का. तर ह्या सगळ्याचा विचार आपण या व्हिडिओत करणार आहोत आणि त्याबद्दल मी तुम्हाला अधिक माहिती सांगण्यासाठी काही आकडेवारीचाही आधार घेतलेला आहे जो तुमच्यासमोर मांडील. आज आता आपण लक्षात घेऊया की आपल्यासाठी घरामध्ये जो आपण LPG वापरतो हा प्रामुख्याने आपण आयात करतो आहे. त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यावर काही प्रमाणात काही अंशी त्याच्यावर परिणाम होणार हे स्वाभाविक होतं आहे. पण आज घडीला खरोखर युद्धामुळे आपल्या घरात येणाऱ्या गॅसच्या सिलेंडरच्या पुरवठ्यावर किती परिणाम झाला आहे ह्याचा विचार आपण करतो आहे का, ह्याचा विचार आपण केला आहे का. तर ह्या संदर्भात आपण काही गोष्टी जाणून घेऊया. एक आघाडीचं इंग्रजी दैनिक त्यांनी असं स्पष्ट केलं आहे की बाबा ही जी काही परिस्थिती आहे त्याबद्दल काळजी करण्याचं खरं तर खूप जास्ती कारण नाही आहे. महाराष्ट्रापुरता आपण आत्ता विचार करायचा झाला तर हा पेचप्रसंग आणि गॅसची वणवण, सिलेंडरसाठीची वणवण हा सगळा अध्याय सुरू झाल्यावरतीच महाराष्ट्रातल्या सत्ताधारी महायुती शासनाने प्रत्येक जिल्ह्याच्या लेवलवरती नियंत्रण कक्ष स्थापन केले. ह्या नियंत्रण कक्षांच्या मार्फत गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी प्रयत्न ऑलरेडी सुरू झालेले आहेत. बरं, फक्त तेवढंच हे नियंत्रण कक्ष करणार आहे का, तर काळा बाजाराला आळा घालण्याची जबाबदारी पण या नियंत्रण कक्षावर असेल. ठीक आहे, म्हणजे पुरवठाचं सुरळीत राखणार आणि काळा बाजारही रोखण्याचा प्रयत्न करणार, अशा प्रकारचं काम हे नियंत्रण कक्ष करेल. हे सगळं का झालं तर काही भागांमध्ये गॅसचा आपल्या घरात येणारा सिलेंडर ज्याची किंमत हे युद्ध सुरू झाल्यावर 50-60 रुपयांनी वाढली, पण ते 900च्या घरात होता तो थेट 2000-3000पर्यंत काळ्या बाजारात विकला गेला. ह्या बातम्या जशा समोर आल्या ना, त्यानंतर हे नियंत्रण कक्ष आणि ह्या सगळ्यामार्फत त्याला आळ घालण्याचे प्रयत्न सरकारने सुरू केलेत. आणि पक्षातीत जाऊन आपण ह्या निर्णयाचा जर विचार केला तर सर्वसामान्यांच्या गरजा आणि त्या दृष्टिकोनातून घेतलेला अतिशय टाईमली आणि योग्य निर्णय असं आपण ह्या निर्णयाकडे बघू शकतो. त्याच्या पुढच्या गोष्टी काय आहेत की ह्या दैनिकांनी असंही स्पष्ट केलं आहे की जी काही एकूण उपलब्ध आकडेवारी असते त्या आकडेवारीचा विचार केला तर मार्च महिन्यासाठी तर आधीच्या महिन्यात म्हणजे ह्या अगोदरच्या महिन्यांमध्ये त्या सिलेंडरचा जो पुरवठा होत होता ना त्यापेक्षा मार्च महिन्यात पुरवल्या जाणाऱ्या सिलेंडरची संख्या ही जास्त आहे. म्हणजे परत एकदा आपण विचार करायला हवा की आपण खरोखर किती ह्या परिस्थितीला गंभीर मानावं किंवा ह्या परिस्थितीच्या मुळे घाबरून जाऊन आपणही पॅनिक मोडवर जावं, आपणही धावपळ करायला लागावी, याचा प्रत्येकाने आपण विचार करूया. दुसरं म्हणजे या दैनिकाने आणखीन एक स्पष्ट केलेलं आहे की धावपळ करायची गरज नाही. पण ॲट द सेम टाईम आणखीन एक इंटरेस्टिंग आकडेवारी अशी आहे की सध्याची जी काय गॅस सिलेंडरची भरण्याची क्षमता 9,000 टन आहे आपल्याकडे, ती वाढवून 11,000 टन करण्यात आली आहे. हा निर्णय सरकारने ऑलरेडी घेतला. आता 9,000 टन आणि 11,000 टन हे आपल्याला सोप्या आकड्यावर सांगायचं झालं तर रोजचे भरले जाणारे गॅस सिलेंडर हे साधारणपणे 7,75,000 जास्त असतील. म्हणजे रोज 7,75,000 गॅस सिलेंडर एरवीपेक्षा जास्त आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. आता त्याच्यामध्ये परत एक विचार हाच आहे की मग हे आकडे वाढीव आहेत, काळा बाजार रोखला जाणार आहे, मग तरीसुद्धा हे पॅनिक मोड का, म्हणजे तरीसुद्धा आपली वणवण का, आपल्याला टेन्शन का, आपल्याला गॅस मिळेल की नाही, आता काय करायचं हे ते,
आता बघा युद्ध सुरू आहे, एक मोठं युद्ध आहे असं वाटलं होतं की हे सुरुवातीला लवकरच संपेल, तसं काय झालेलं नाही आहे. ते थोडं रेंगाळत आहे. कदाचित ते शेवटच्या टप्प्यात आहे असंही काही जणांचं मत आहे. कदाचित ते अजूनही प्रोलांग होईल असंही काही जणांचं म्हणणं आहे. पण ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण काय करतोय ना, की आपण हे युद्ध खूप चालणार, अजून महिना चालणार, 2 महिने चालणार, जे काय आहे ते. आणि मग आपल्याला घरातला सिलेंडर पाहिजे बाबा, म्हणून आपण धावपळ करतोय. आता मला सांगा, की आपल्याला एक सर्वसाधारणपणे 4 जणांचं घर असेल, तर एक सिलेंडर किती दिवस चालतो? 1 महिना, 1.5 महिने, 2 महिने. आता जर खरोखर तुम्ही एक सिलेंडर आणलात, तुमचा हा सिलेंडर संपला, पुढचा हा तुम्ही आणलेला सिलेंडर पुढचा 1.5 महिना तुम्हाला चालला आणि युद्ध संपलंच नाही, तर मग तुम्ही परत काय करणार? आज जर तो 3,000ला आपण काळ्या बाजारातनं घेतला असेल, तर मग 1.5 महिन्यानंतर आपण त्यासाठी 6,000 रुपये मोजणार? की आपण थोडंसं सबुरीने घेणार, थोडं शांतपणे घेणार. म्हणजे काय होतं ना, ह्याला एक मार्केटिंगच्या भाषेमध्ये एक संज्ञा आहे, की त्याला पॅनिक बाईंग असं म्हणतात. आत्ता गॅसची जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे ना, त्याच्यामध्ये या पॅनिक बाईंगचा खूप मोठा वाटा आहे. आणि ह्या व्हिडिओतनं आम्ही तुम्हाला हेच आवाहन करतो आहे, की हे पॅनिक बाईंग करू नका. तुमच्याकडे एक सिलेंडर असला, दुसरा रिकामा असला, तरी तुमचा तो लावलेला सिलेंडर कधी लावलेला होता आणि तो साधारणपणे तुम्हाला किती दिवस चालतो, ह्याचा अंदाज तुम्हाला नसेल तरी घरातल्या गृहिणीला असतो. तिच्याशी चर्चा करा, ती काय सांगते ते ऐका आणि त्यानंतर तुम्ही बुक केलेला गॅस तुम्हाला कधी मिळेल हे तुमच्या डीलरकडनं पण समजून घेण्याचा प्रयत्न करा ना. आणि मग ते काहीच होत नाही आणि मग आपण हे काहीच करत नाही आणि पॅनिक बाईंगच्या मोडवरती आपण जाणार आणि आपण काळा बाजार करणाऱ्यांना त्यांचं उखळ पांढरं करणार. हा काय प्रकार आहे? हा प्रकार आपण टाळायला हवा ना कमीत कमी. तर हेच लक्षात घ्यायला हवं आपण, की ह्यापैकी कुठल्याही गोष्टीच्या भानगडीत आपण पडायला नको. बरं, आता तुम्हाला आणखीन काही इंटरेस्टिंग आकडेवारी सांगतो. ही जी काही आकडेवारी तर मी सांगतोच, पण आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की ह्या गॅस पुरवठा करणाऱ्या आपल्याला ज्या 3 कंपन्या आहेत, समजा भारत गॅस, HP गॅस किंवा मग इंडेन गॅस, ह्या तिघांनाही सरकारने स्पष्ट सूचना दिल्या आहेत, की तुमची कपॅसिटी रोजची ही 28% वाढवा. म्हणजे आजच्यापेक्षा 28% रोज अधिकचे सिलेंडर ते जर का देणार असतील, तर ही जी काही आता गॅस मिळत नाही, ही समस्या आहे, ही किती दिवस चालेल? बरं, त्याच्यासाठी मी तुम्हाला आणखीन थोडीशी काय म्हणता येईल ना, त्याला अजून सविस्तर आकडेवारी सांगतो. म्हणजे बघा, एच पी गॅस रोज देशभरामध्ये किती सिलेंडर देतो? तर तो आकडा आहे 9,50,000. 9,50,000 रोज. त्याच्यानंतर आहे भारत गॅस रोज 13,50,000 सिलेंडर देशभरात रोज वितरित करतो आहे. आणि सगळ्यात मोठी याच्यातली कंपनी जी आहे ती इंडियन गॅस. हे तब्बल 27 लाख गॅस सिलेंडर रोज देत आहेत. आता ह्याच्यात जर का 28% वाढीव आकडेवारी आपण जोडली, तर हा आकडा आणखीन वाढेल. त्याच्यामुळे आपल्याला गॅस मिळतच नाही आहे, मिळणारच नाही आहे. त्यामुळे आता जे काय होईल ते होईल, सगळं बाजूला ठेवून पहिले बाबा तो सिलेंडर घरात आणतो. हे जे काय आपल्या डोक्यात विचार चालले असतील, तर त्यांना कुठेतरी आपण ब्रेक लावूया आणि सत्य काय हे समजून घेऊया आणि पॅनिक बाईंग मोडवर अजिबात जाऊया नको. ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता त्याच्यापुढे जाऊन आपण काय करूया, की एक महत्त्वाची गोष्ट आहे जी आपल्याला लक्षात घ्यायला लागेल, की सिलेंडर आणि सिलेंडरचा तुटवडा आणि काळा बाजार आणि या सगळ्या गोष्टींवर तर आपण बोललो. पण आता अनेक ठिकाणी देशभरात पाईप गॅस मिळतो. त्याची आकडेवारी काय? त्याची आकडेवारी पण मी तुम्हाला सांगतो. दिल्लीमध्ये 17 लाखांपेक्षा जास्त पाईप गॅसची कनेक्शन आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे जिल्हा मिळून 25 लाखांपेक्षा जास्ती पाईप गॅसची कनेक्शन आहेत. पुण्यामध्ये 5.5 लाखापेक्षा जास्त पाईप गॅसची कनेक्शन आहेत. उत्तर प्रदेशात संपूर्ण राज्य मिळून 20 लाखांपेक्षा जास्ती पाईप गॅसची कनेक्शन आहेत. म्हणजे हे सगळं सांगण्याचं कारण काय, की पाईप गॅस ज्यांच्याकडे आहे त्यांना तरी सिलेंडरचा काही तुटवडा होण्याचा प्रश्न नाही. तर मग किमान त्यांनीसुद्धा बाबा कधी लागलं असतं म्हणून इमर्जन्सीला किंवा अगोदरपासून आहे म्हणून गॅस सिलेंडरचं कनेक्शन कायम ठेवलेलं असेल, तर त्यांनीसुद्धा तो भरण्यासाठी आटापिटा करावा किंवा तो घेऊन मग आपल्या कुठल्यातरी नातेवाईकाला, मित्राला वापरायला द्यावा. ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतील, कदाचित झालेही असतील. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे पण आपण थोडं लक्ष देऊया, की बाबा हे सगळं करायची आपल्याला खरोखर गरज आहे का? आणि हे युद्ध जर समजा आपण ही सगळी धावपळ करून 4 दिवसात संपलंच हो, तर मग काय परत प्रश्न येणारच नाही ना कुठला आपल्याला. त्यामुळे मी परत तेच सांगतो, की पॅनिक बाईंग मोड जो आहे ना, तो कृपया सगळ्यांनी स्विच ऑफ करा. कारण आपला तो मोड सुरू राहिल्यामुळे फावतंय कोणाचं, तर काळा बाजार करणाऱ्यांचं. आणि काळा बाजार करणारे हे काय तुमचे आमचे मित्र नाहीत, ते तुमच्या आमच्या मजबुरीचा फायदा घेण्यासाठी टपलेले लोक आहेत. त्यामुळे आपण त्यांना, त्यांच्या या सगळ्या व्यवसायाला, त्यांच्या या सगळ्या क्लुप्त्यांना आपण बळी पडायचं नाही. ह्याची खुंगट आपण प्रत्येकाने मनाशी बांधली ना, तर खूप फरक पडेल
हां, डिमांड सप्लायमध्ये थोडाफार फरक पडणार आहे, पडला असेल, मी नाकारत नाही. पण तो इतकाही नाही आहे, की तुम्हाला आज सिलेंडर बुक केल्यावर 3 महिने मिळणारच नाही आहे. सो त्या गोष्टी आपण लक्षात घेऊया आणि त्यानुसार आपण वागूया. आता त्याच्या पुढची एक गोष्ट मी तुम्हाला सांगायची झाली तर व्यावसायिक गॅस. अनेक ठिकाणी हे हॉटेल बंद झालं, ह्या हॉटेलमध्ये इतकाच वेळ उघडं आहे किंवा या हॉटेलमध्ये आता वडापाव मिळत नाही, या हॉटेलमध्ये अमुक मिळत नाही, तमुक मिळत नाही, असे बोर्ड WhatsApp आणि या सगळ्या सोशल मीडियावरती बऱ्यापैकी व्हायरल झाले असतील. त्यात अजिबात तथ्य नाही, कारण त्यात तथ्य आहे. जे पदार्थ तळण्यासाठी किंवा शिजवण्यासाठी जास्त वेळ लागतो, म्हणजे तेल म्हणा, तेलात तळले जाणारे पदार्थ, मग आपला सगळ्यांचा आवडीचा वडापाव असेल. आता त्या बेकरीवाल्यांना सुद्धा जर का गॅस मिळाला नाही, तर ते पाव करणार कसे, असा त्यांचाही एक प्रश्न, त्यांचा एक सूर लागलेलाच आहे. पण मग तळले जाणारे किंवा शिजायला जास्त वेळ लागणारे पदार्थ हे काही ठिकाणी हलवण्यात आले आहेत, म्हणजे हटवण्यात आले आहेत मेनू कार्डमधनं. ते हॉटेल्स ते पदार्थ देत नाही आहे. आता तिथे तुटवडा आहे की नाही, तर तिथे नक्की तुटवडा आहे. तिथे तुटवडा नाही असं म्हणताच येणार नाही. पण त्याचप्रमाणे काही ठिकाणी असं काही जणांचं मत आहे अगदी ठामपणे, की हॉटेलवाले व्यावसायिक सिलेंडरची किंमत जास्त असल्यामुळे मागच्या दराने आपला तुमचा आमचा जो घरगुती गॅस सिलेंडर आहे त्याचाही वापर करतात. आता हे किती खरं किती खोटं ह्याचा न्यायनिवाडा करण्यासाठी आपण काही न्यायाधीश नाही. संबंधित यंत्रणा त्या सगळ्या ज्या प्रकारची दखल घेणाऱ्या असतील त्या याची दखल घेत असतील. आपण त्यांच्यावर अविश्वास दाखवायचं कारण नाही. पण ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर ह्या गोष्टीकडे पण आपल्याला लक्ष द्यायला लागेल, की व्यावसायिक गॅसचा तुटवडा खरोखर जाणवतो आहे. आणि मग ह्याच्याबद्दल सरकार काय करतंय, तर सरकारने बघा, म्हणजे केंद्र सरकारने 12 तारखेलाच हे संसदेत क्लिअर केलं. काय सांगितलं, की त्यांनी असं स्पष्ट केलं, की व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा सध्या सरकारी सरासरी मासिक मागणीच्या केवळ 20% पर्यंत मर्यादित करण्यात आला आहे. म्हणजे त्याला कॅप लावली आहे आम्ही. आता हे करण्याची गरज का भासावी, तर घरगुती ग्राहक, रुग्णालयं, शैक्षणिक संस्था अशा किंवा अन्य अत्यावश्यक संस्था ज्या आहेत त्यांना गॅस मिळण्यात अडचण होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने हे कॅपिंग व्यावसायिक गॅसच्या वापरावर लावलेलं आहे. ठीक आहे. त्याच्या पुढचा भाग काय, त्यामुळे झालं आहे काय, की अनेक मोठ्या शहरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवतो आहे आणि त्याची किंमत दिल्लीमध्ये जवळपास 2,000च्या घरात गेली, अशाही बातम्या तुम्हीही वाचल्या असतील, ऐकल्या असतील. मग ह्या सगळ्याचा एकूण मतितार्थ हाच होतो ना, की ह्या सगळ्यामुळे फावतंय कोणाचं, तर काळाबाजार करणाऱ्यांचं. मग आता त्यांना साथ द्यायची, त्यांचा फायदा होईल अशा पद्धतीने आपण ऑपरेट व्हायचं, की आपण थोडेसे पेशन्स किंवा आपण थोडासा संयम बाळगायचा. ही परिस्थिती निवळेल. सरकार, केंद्र सरकार, राज्य सरकार, तुमची महापालिका, अगदी तुमची जिल्हा परिषद किंवा ह्या सरकारी यंत्रणेचे जे कुठले भाग या पुरवठा साखळीशी संबंधित आहेत, ते आपलं काम चोख बजावतील आणि आपल्याला सिलेंडर मिळेल. 2 ऐवजी 5 दिवसांनी मिळेल. पण ठीक आहे, मिळेल, मिळणारच नाही अशी परिस्थिती आत्ता तरी आलेली नाही. ह्यावर आपण सगळ्यांनी ठामपणे विश्वास ठेवायला हवा आणि त्यानुसार आपण हे ठरवायला हवं, की येस, आम्ही थोडी वाट बघू, आमचा सिलेंडर आम्हाला नक्की मिळेल. आणि मिळत नसेल तर तुम्हाला जे मगाशी मी म्हणालो, ते जे नियंत्रण कक्ष स्थापन केलेले आहेत सरकारने जिल्हावार पातळीवर, तर तुम्ही त्यांच्याकडे धाडी मागू शकता, की बाबा 8 दिवस झाले मी बुकिंग केलं पण मला सिलेंडर अजून मिळालेलं नाही. ही तक्रारसुद्धा तुम्ही त्या नियंत्रण कक्षाकडे करू शकता. बरं, LPGचा म्हणजे हॉटेलमधल्या व्यावसायिक गॅसचा तुटवडा झाल्यामुळे दुसरं एक काय झालं, की इलेक्ट्रिक शेगड्या किंवा तुमचं काय ज्याला म्हणतो आपण आजकाल आले ते इंडक्शन, ह्या सगळ्या गोष्टींचा वापरही हॉटेल व्यावसायिकांनी सुरू केला आहे. म्हणजे काही वेबसाईट्सनी तर असं सांगितलं, की ही परिस्थिती उद्भवल्यापासून त्यांच्याकडचा म्हणजे ई-कॉम वेबसाईट्स आहेत त्यांनी असं सांगितलं, की इंडक्शनला विशेषतः खूप मागणी वाढली आहे. आता ह्या सगळ्याचा वापर, विजेची मागणी, एक तर उन्हाळ्याचे दिवस सगळीकडे सुरू झाले आहेत, त्यामुळे उद्या वाढीव विजेचा पुरवठा करता करता आपले जे कोण वीज कंपन्यावाले आहेत ते थकू नये आणि त्यांची एक वेगळी समस्या निर्माण होऊ नये, एवढंच आपण म्हणजे एवढीच आपण प्रार्थना करूया देवाकडे आणि ह्या युद्धाचा लवकरात लवकर जो काय आहे तो फैसला लागेल आणि आपल्या रोजच्या आयुष्यावरती एक जो काय परिणाम आत्ता जाणवायला लागला आहे तो कमी होईल अशी आपण आशा करूया. पण फक्त आशा करणं एवढंच पुरेसं आहे का, तर नाही. केंद्र सरकार, मी मगाशी पण म्हणालो, की केंद्र सरकार योग्य पावलं उचलतं आहे. त्यातलं आणखीन एक महत्त्वाचं पाऊल आहे, की ह्या ज्या 3 मोठ्या कंपन्यांची मी मगाशी नावं घेतली, HP गॅस, भारत गॅस आणि इंडेन, ह्या कंपन्यांचे जे संचालक आहेत ना, त्यांची
एक विशेष समितीसुद्धा केंद्र सरकारने स्थापन करून विशेषतः व्यावसायिक गॅसचा पुरवठा अखंडित राहण्यासाठी किंवा तो कमी पडू नये यासाठी काय करता येईल ह्याची उपाययोजना करण्याच्या सूचना या समितीला, ह्याची जबाबदारीच या समितीकडे सोपवली आहे. म्हणजे एकूण जर आपण सगळ्या साकल्याने विचार केला तर सरकार त्यांची जबाबदारी आहे हे समजून, युद्ध आपल्या देशात सुरू नाही आहे, युद्ध कुठेतरी भलतीकडेच सुरू आहे, खूप लांब सुरू आहे, तरीसुद्धा आपला जो येणारा आयात होणारा जो गॅस आहे त्याचे सप्लाय जास्ती विस्कळीत होऊ नयेत, त्याचा पुरवठा खूपच जास्त विस्कळीत होऊ नये यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आपण परत एकदा मी तेच आवाहन करतो की आपण पॅनिक बाईंग टाळूया, कारण आपण पॅनिक बाईंग केलं तर त्याचा सरळ सोपा दुसरा स्पष्ट अर्थ असा आहे की आपण काळाबाजार करणाऱ्यांची साथ देतो आहे. सो आपण प्रत्येकाने हे ठरवूया की मी काळाबाजार करणार नाही, मी काळाबाजार करणाऱ्यांची साथ देणार नाही. एवढं जरी आपण केलं आणि थोडासा संयम दाखवला तर ह्या परिस्थितीतनं आपल्या घरात येणारा सिलेंडर याला फार उशीर लागणार नाही. आणि 4 दिवस झाले, 8 दिवस झाले तरी आपण ते एक्सेप्ट करू. आपल्याकडेही पर्यायी मार्ग असू शकत, आपल्याकडे घरोघरी इंडक्शन असू शकतं, नसेल तर आपणही त्या गर्दीत जाऊन अजून एक घेऊ शकतो, तो वेगळा भाग झाला. पण मुळात परिस्थिती एवढी प्रमाणाबाहेर हाताबाहेर गेलेली नाही, हे मी स्वतःच्या अनुभवातनं सांगतो. मी 4 दिवसापूर्वी बुक केलेला सिलेंडर मला आज डिलिव्हर होतो आहे. पूर्वी 2 दिवसात व्हायचा, आज 4 दिवसांनी मला त्याचा फोन आला आहे. पण मिळतो आहे, तो तुम्हालाही मिळेल आणि परिस्थिती निवळेल ह्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.